जय जय रघुवीर समर्थ श्रीमता दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास दुसरा प्रत्यय निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। ऐका संसारासी आले हो स्त्री पुरुष निस्पृह हो सुचितपणे पाहो अर्थांतर। काय म्हणते वासना काय कल्पिते कल्पना अंतरीचे तरंग नाना प्रकारे उठती। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 12वा समर्थाने इथे दशक 12वा विवेक वैराग्य नाम आणि त्यामधील समास दुसरा प्रत्यय निरूपण नाम याचं विवरण आज आपल्यासाठी दिलेलं आहे। समर्थ म्हणतात आहे ऐका संसारासी आले हो स्त्री पुरुष निस्पृह हो, म्हणजे या संसारात आलेल्या सर्व स्त्रिया पुरुष आणि निस्पृह हो निस्पृह यांना मी काय सांगतोय ते ऐका। आणि समर्थ पुढे म्हणतात सुचितपणे पाहो अर्थांतर। काय सांगतोय मी ते ऐका आणि त्याचा अर्थ नीट समजून घेऊन त्यावर विचार करा। सुचितपणे पाहो अर्थांतर। ऐका संसारासी आले हो स्त्री पुरुष निस्पृह हो सुचितपणे पाहो अर्थांतर। काय म्हणते वासना काय कल्पिते कल्पना अंतरीचे तरंग नाना प्रकारे उठती, म्हणजे आपली वासना काय म्हणते आपली कल्पना काय काय मनोरथ करते आणि अंतःकरणात अनेक प्रकारच्या विचारांचे जे तरंग ते कसे उठत असतात याचा विचार करा। आता वासनेमुळे पुन्हा जन्म होतो, जर वासनेमध्ये मनुष्य अडकला की पुन्हा जन्म त्याचा निश्चित होतो। मग समर्थ म्हणतात काय म्हणते वासना। या समासामध्ये समर्थ म्हणतात आहे की कुठलीही कृती करताना आपल्या वाट्याला जर दुःख सुख आले असेल तर त्याचा विचार आपण स्वतः करावा। म्हणजे कुठलीही कृती करताना अगदी आपल्याला छोटंसं दुःख जरी आले असेल छोटंसं सुख जरी आलं असेल तरी ते का आलं आहे। सुख आपल्या चांगल्या कर्मामुळे येतं, दुःख आपल्या वाईट कर्मामुळे येतं। मग मी काय वाईट केलेलं आहे किंवा माझ्याकडून काय वाईट घडलेलं आहे ते आपल्याला स्वतःचं आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे। कारण ज्यावेळी आपण आत्मपरीक्षण करू त्यावेळी आपल्यामधल्या त्रुटी काय आहेत चांगल्या सवयी कोणत्या आहेत त्या आपल्याला कळतील आणि आपल्या त्रुटी कळल्या की समर्थ म्हणतात आहे त्या आपण सुधारायच्या, म्हणजे आपल्या दोष कळले की आपण ते सुधारायचा प्रयत्न करू आणि त्यामुळे आपल्याला हळूहळू सुख प्राप्त होईल। मग त्याला आत्मनिरीक्षण म्हटलं आहे। हे आत्मनिरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे आणि ते कसं करावं याचं विवरण समर्थाने या प्रत्यय निरूपणामध्ये दिलेलं आहे। ऐका संसारासी आले हो स्त्री पुरुष निस्पृह हो सुचितपणे पाहो अर्थांतर। काय म्हणते वासना काय म्हणते कल्पना अंतरीचे तरंग नाना प्रकारे उठती, नाना प्रकारे अंतःकरणातल्या अनेक प्रकारच्या विचारांचे तरंग कसे उठतात आहे त्याचा पण विचार करा। बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे मनासारिखे असावे सकळ काही। मग आपल्याला वाटते की बरं खावं बरं जेवावं बरे कपडे घालावे बरे नेसावे, बरोबर आहे, सगळं आपल्याला उत्तम पाहिजे असतं। आपण मिळकटलेले काही कपडे घालायला बघत नाही, तसंच अन्न सुद्धा आपल्याला उत्तमाचंच पाहिजे असतं। मग सगळं समर्थ म्हणतात सर्व काही अगदी आपल्या मनासारखे असावे असं वाटतं आपल्याला। म्हणून पुढे म्हटलंय ऐसे आहे मनोगत तरी ते काहीच न होत बरे करिता अकस्मात वाईट होते। मग त्याप्रमाणे आपलं मनोगत असतं, ते मनोगत असते पण ते तसे काहीच घडत नाही। आपल्याला वाटतं की आपण बरं जेवावं बरं नेसावं बरं घालावं, सगळं काही उत्तम 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 उत्तमच आपल्या आयुष्यामध्ये घडावं असं आपल्याला आपलं मन सांगत असतं, पण तसं काही घडतं का नाही। प्रत्येक वेळी तसं घडत नाही। आपल्या मनासारख्या सगळ्याच गोष्टी होत नाही आणि होत गेल्या तर आपल्याला दुसऱ्याची गरजही भासणार नाही, कारण आपोआप गोष्टी घडतात आहे असं आपल्याला वाटू लागेल। म्हणून समर्थ म्हणतात आहे की सगळं अगदी तंतोतंत उत्तमाचं भेटू शकत नाही। त्यासाठी आपलं मनोगत आपल्याला मनाने सगळं वाटतं माझं असं असावं तसं असावं। आपण स्वप्न किती बघतो, जिथे जिथे जात नाही तिथे तिथे आपण स्वप्नातून जाऊन येतो। म्हणजे समर्थ म्हणतात त्याप्रमाणे आपलं मनोगत असतं, पण तसं काही घडत नाही।
कित्येक वेळा तसं घडत नाही. आपण काही चांगले करायला जावे तर अकस्मात बघा वाईटच घडून येते. म्हणून म्हटलंय बरे करिता अकस्मात वाईट होते. एखाद्या वेळी चांगलं कर्म करायला जातो परंतु त्याच्यातून वाईट उत्पन्न होतं, म्हणजे वाईट घडते आपल्याकडून. म्हणून म्हटलंय समर्थाने इथे सामान्य माणसाला काय वाटते आणि त्याची इच्छा काय आहे ते समर्थ इथे सांगतात आहे. आता सामान्य माणसं म्हणजे प्रपंचात असलेले लोक, मग ते स्त्री असो, पुरुष असो, निस्पृह असो, म्हणजे त्यांचं अंतःकरण जर सूचित असेल तर त्यांची वागणूक कशी असते आणि मनामध्ये कोणती वासना असते, तर ती वासना सुद्धा आपलं सगळं बरं व्हावं अशी असते. म्हणून म्हटलंय काय कल्पिते कल्पना अंतरीचे तरंग नाना प्रकारे उठती, म्हणजे नाना प्रकारे आमच्या मनात वासना निर्माण होते, विचार निर्माण होतात आणि ते मन कल्पना करत राहते. मन आपलं आहे ते कल्पना करत राहते. एखादा कार्यक्रम आहे, आता आपल्याला शाळेच्याच विद्यार्थ्यांचंच बघा, शाळेच्या वेळी आपल्याला काय वाटायचं, ज्यावेळी आपण शाळेत जायचो, उद्या जर सहल असेल, 2 दिवसावर जर सहल असेल तर त्या 2 रात्री अजिबात झोप लागत नाही. असं बऱ्याच जणांचं होतं, कारण ते कुतूहल असतं, मी कुठे जाणार आहे, कसं जाणार, आम्ही कुठे बसणार, काय काय बघणार आहोत, काय काय मज्जा करणार आहोत, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. मग त्यामुळे आपल्याला आदल्या दिवशी तर झोप लागतच नाही, पण त्याच्या आदल्या दिवशी पण आपल्याला झोप लागत नाही. म्हणजे पुढे काय काय होणार आहे, काय कल्पिते कल्पना अंतरीचे तरंग नाना प्रकारे उठती, म्हणजे नाना प्रकारे, तसंच समर्थ म्हणतात नाना प्रकारे आमच्या मनात वासना निर्माण होते, विचार निर्माण होतात आणि ते मन आहे, आपलं जे मन आहे ते हळूहळू सगळ्याची कल्पना करत राहते आणि त्या कल्पनांच्या भरोशावर मी सुखी झालो पाहिजे, ही जी कल्पना आहे आपल्या मनात येते आणि त्या कल्पनेच्या भरोशावर असं वाटतं की मी सुखी झालो पाहिजे, अशी त्याची दृढ शक्ती असते. आता या कल्पना कशा आपल्याला वेगवेगळ्या येतात, त्याच्यावर आपण म्हणतो की मला सुखी व्हायचंच आहे, मला सुखी झालंच पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात अशी त्याची दृढ शक्ती असते. आणि संसारात आलेला मनुष्य असा जगात कोण आहे की ज्याला सुख नको आहे? कोण आहे की म्हणेल मला सुख नको, दुःखच पाहिजे? त्या कुंतीने कायमच अगदी मरेपर्यंत दुःख मागून घेतलं. पण आता कोण आहे? कोणीच नाही. असा जगात कोणीच नाही ज्याला सुख नको आहे. सगळ्यांना सुख आहे, सगळे सुखाच्या शोधात आहेत. तो असा शोधून सापडायचा नाही. मग तो कोणीही असो, आध्यात्मिक जरी असला तरी सुद्धा त्याला संसारापासून सुखापेक्षा अध्यात्माला अडथळा नको. म्हणून बाकी सगळ्या गोष्टी उत्तम पाहिजे असतात. आणि प्रपंची माणसं जे मुळात प्रपंचामध्ये गुंतलेले असतात त्यांच्या सुखाच्या कल्पना ह्या खूप वेगळ्या असतात आणि त्यामुळे त्या वासनेला ते सुख म्हणतात. आणि आध्यात्मिक जरी असेल तरी त्याला संसारापासून सुखापेक्षा, म्हणजे संसारापासून मिळणारं जे सुख आहे त्याच्यापेक्षा त्याला सुख म्हणजे काय, तर त्याला अध्यात्माला त्याला अडथळा नको आहे. म्हणून बाकी सगळ्या गोष्टी उत्तम पाहिजे असतात. आणि आता प्रपंचामध्ये जो गुंतलेला आहे, प्रपंची माणूस जो आहे, त्यांच्या सुखाच्या कल्पना ह्या वेगळ्या आहेत आणि त्यामुळे त्या वासनेला सुख असं म्हणतात. आणि त्या वासना तृप्तीसाठी ते नानाविध प्रकारची ती साधनं एकत्रित करतात. त्या साधनांच्या माध्यमातून, इंद्रियांच्या माध्यमातून मनाला तो विषय देत राहतात. पण ते देत असतात, स्वतःच्या सुखाची इच्छा तो सदैव करत असतो. त्याला वाटते की माझं सगळं बरं पाहिजे, बरं असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. म्हणून म्हटलंय बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, मनासारखे असावे, सकळ काही सगळं माझ्या मनासारखं पाहिजे. तसं होतं का हो? सगळं मनासारखं भेटतं का? लग्न झाल्यानंतर मुली दुसऱ्याच्या घरी जातात. मग 23 वर्ष किंवा 25 वर्ष, 20 वर्ष, ज्या घरात मुलीने 25 वर्ष काढलेली आहे तिच्या प्रत्येक म्हणण्याला तिथे होकार आहे, तिला पाहिजे ते दिलं जातं, तिच्या इच्छेप्रमाणे, तिच्या आवडीप्रमाणे सगळं काही तिच्या मनाप्रमाणे, तिच्या आवडीप्रमाणेच आणलं जातं. तसंच ती लग्न झाल्यानंतर 23 वर्ष उलटल्यानंतर, लग्न केल्यानंतर दुसऱ्याच्या घरी गेल्यावर, सासरी गेल्यावर तिला हे सगळं भेटू शकेल का हो? भेटू शकतं, परंतु समर्थ म्हणतात आहे की तिची जी इच्छा आहे ती माहेरी वेगळी असते
आणि सासरी गेल्यावर मात्र तिची भूमिका ही बदलत असते. म्हणून समर्थ म्हणतात आहे, सगळीकडे आपल्या म्हणण्याप्रमाणे होत नाही. तिला काही गोष्टींमध्ये मन मारावंच लागेल. तसंच इतर सगळ्या साधनांच्या माध्यमातून, इंद्रियांच्या माध्यमातून मनाला तो विषय देत राहतात जी प्रपंची मनुष्य आहेत. पण ते देत असतात स्वतःच्या सुखाची इच्छा सदैव करत असतात. त्याला वाटते की माझं सगळं बरं असलं पाहिजे. भगवंतासमोर आपण हात जोडतो, जरी शब्द वापरले नाहीत तरी मनोमन काय इच्छा असते की सगळं चांगलं झालं पाहिजे. बघा, आता भगवंतासमोर उभं राहिल्यानंतर आपले हात आपोआप जोडले जातात. जोडले गेल्यानंतर आपण काय म्हणतो, आपली जी मनात इच्छा आहे, जरी आपण शब्द आपले तोंडातून उमटले नसले तरी आतमध्ये आपल्या मनोमन इच्छा असते की देवा सगळं चांगलं ठेव, भलं कर, असं आपल्याला चांगलं कर, बरं कर, असं आपण म्हणत असतो. काय इच्छा असते, हे सगळं चांगलं झालं पाहिजे, ही सर्वात मोठी इच्छा आहे. चांगलं झालं पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे, तर इथे समर्थ सांगतात आहे, बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, मनासारिखे असावे सकळ काही. मग खायला चांगलं पाहिजे, समर्थ सांगत आहे, खायला चांगलं पाहिजे. नंतर बरे जेवायला, बरे जेवावे, बरे कपडे घालावेत, बरे नेसावे, सर्व काही अगदी आपल्या मनासारखं असावं असं आपल्याला वाटत असतं. म्हणून म्हणतात समर्थ, खायला चांगलं पाहिजे. चांगलं मिळालं म्हणजे आमची इच्छापूर्ती होणे. व्यवहारातही तेच आहे हो. चांगलं मिळालं की आपली इच्छापूर्ती झाली व्यावहारिक दृष्ट्या. मग सकळ काही बरे असावे म्हणजे कोणाचं दुःख आपल्याला ऐकायला येऊ नये. सकळ काही सगळ्यांसाठी मागितलेलं आहे हो. सकळ काही बरे असावे, सकळ काही सगळ्यांचं बरं असावं. किती चांगलं वाटतं सगळ्यांचं बरं असल्यावर. म्हणजे कोणाचं दुःख आपल्याला ऐकू येता कामा नये. आम्हीही दुःखी नसावं, कुटुंबामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता नसावी, पैसे कमी नसावेत, सगळ्यांचं आरोग्य ठीक असावं, सर्व काळ सगळ्या गोष्टी आनंदाने आपल्याला मिळाव्यात असं आपल्याला सदैव सामान्य माणसाला वाटत असतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की ऐसा आहे मनोगत, अशी इच्छा आहे. काय म्हटलंय, ऐसे आहे मनोगत, म्हणून अशी इच्छा आहे की त्याप्रमाणे आपलं मनोगत असते. पण तसं काहीच घडत नाही. आपण काही चांगलं करायला जावं तर अकस्मात काय होतं, वाईटच घडून येतं. म्हणजे तरी ते काहीच न होतं, बरे करिता अकस्मात वाईट होते. मग आता म्हटलेले आहे, ऐसे आहे मनोगत, अशी इच्छा आहे, तरी ते काहीच न होत. असं मनोगत आहे पण तसं होतच असं सांगता येत नाही. आणि त्या मनोगताच्या विरुद्ध कोणतंही म्हणजे काहीतरी वेगळंच होतं. बरे करता वाईट होते, म्हणून समर्थ म्हणतात आहे की बरे करिता अकस्मात वाईट होते. म्हणजे बरं करायला गेलं, चांगलं करायला गेलं तर ते कधी वाईट होतं हे आपल्यालाच कळत नाही हो. वाईट होऊन जातं, मग आपल्यालाच वाटतं की मी चांगलं करायला गेलेलो आणि हे विपरीत कसं काय घडलं. म्हणून समर्थ म्हणतात बरे करता वाईट होते. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे बरे करिता अकस्मात वाईट होतं. सगळं काही व्यवस्थित सुरळीत चालू असते आणि अचानक आपल्या घरामध्ये असं एखादं संकट येऊन उभं राहतं की त्या संकटामुळे संपूर्ण घर हे लावून जातं. काय करावं ते कळत नाही. दुःखाचा डोंगर घरावर कोसळतो आणि त्यावेळेस संपूर्ण कुटुंब दुःखी होतं. मग आपल्या सहज मनात येतं की काही लोक किती सुखी आहेत. मग ज्यावेळी आपण सुखी होतो त्यावेळी आपल्याला दुसऱ्याचा विचार आला का हो? नाही येत. आपल्याला त्यावेळी काय वाटतं, माझ्या एवढं सुखी कोणीच नाही असं म्हणता कामा नये. आलेलं सुख आहे ते, कारण हेही दिवस जातील. सुख आहे ते जाणार आहे, दुःख येणार आहे. दुःख आहे ते जाणार आहे, सुख येणार आहे. म्हणून कोणालाही कोणाचेही दिवस वाईट आल्यावर त्याला हसू नये, त्याच्यावर निंदा करू नयेत. कारण समर्थ म्हणतात आहे आपलेही दिवस येणार आहेत, कारण हेही दिवस जातील. सगळे दिवस वाईट नसतात, सगळे दिवस चांगले नसतात. वाईट आणि चांगले सगळे दिवस आपल्याला मिक्स करून येत असतात. मग काही दिवस वाईट असतात, काही दिवस चांगले असतात. म्हणून समर्थ म्हणतात ज्यावेळी सुखी होतो आपण ते आपल्याला दुसऱ्याचा विचार येत नाही हो. आणि दुःखी असतो त्याही काय वाटतं,
ज्यावेळी सुखी असतो त्यावेळी असं वाटत नाही की मी किती सुखी आहे, लोकांना किती दुःख आहे. परंतु ज्यावेळी आपण दुःखी होतो त्यावेळी वाटतं की मी किती दुःखी आहे, जग किती सुखी आहे. मग समर्थ म्हणतात आहे की काही लोक किती सुखी आहोत असं आपण म्हणतो, पण त्यांना काही चिंता नाही. आणि काही लोक किती दुःखी आहेत हो, त्याला काय कारण असलं पाहिजे. म्हणूनच एक सुखी आहे आणि दुसरा दुःखी आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे समर्थांनी, ऐसे आहे मनोगत तरी ते काहीच न होत, बरे करिता अकस्मात वाईट होते. एक सुखी एक दुःखी दिलंय समर्थाने. सगळे सुखी नाहीत, एक सुखी आहे तर एक दुःखी आहे. प्रत्येकाला सुख आहे, प्रत्येकाला दुःख आहे. काही वेळ सुख आहे, काही वेळ दुःख आहे. मग प्रत्यक्ष वर्तते लोकी कष्टी होऊन असेखी प्रारब्धावरी घालीती. खूप उत्तमाची ओवी आहे. एक जण सुखी असतो, एक जण दुःखी असतो. संसारात एक सुखी आणि एक दुःखी असणारच, हे प्रत्यक्ष घडताना आपल्याला दिसून येतं. सगळेच काही दुःखी नसतात, त्यामुळे लोक कष्टी होतात, म्हणजे लोकांना कष्ट होतात, लोकांना त्रास होतो. आणि अखेर सगळा दोष आहे, म्हणजे जो सुखी आहे किंवा दुःखी आहे, ज्याला दुःख झालेलं आहे, ते सगळा दोष जो आहे तो कुठे येऊन थांबतो? प्रारब्धावर. म्हणजे सगळा दोष आपण प्रारब्धावर घालतो. आपण काय म्हणतो? ते त्याच्या प्रारब्धामध्येच होतं, ते त्याच्या प्रारब्धानुसार ते घडलेलं आहे. म्हणजे सगळा दोष आपण प्रारब्धावर घालून मोकळे होतो. म्हणून समर्थांनी म्हटलं, शेवटी तो मनुष्य त्याची बुद्धी चालत नाही. कारण एवढं सगळं दुःख सहन करून तो दमलेला असतो आणि त्याला असं वाटतं की आता काहीच नाही आयुष्यात, एवढं दुःख मला दिलेलं आहे, आता हे दुःख मी कसं पचवू. मग शेवटी त्या मनुष्याची बुद्धी काय होते? चालतच नाही. आणि म्हणून तो शेवटी त्याचं कारण प्रारब्धावर आणून ठेवतो आणि मग सांगतो की हे प्रारब्धानुसार प्राप्त झालेलं आहे. प्रारब्ध माझे प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझवीन रामा मज कंठवेना. माझ्या नशिबात होतं म्हणून तसं झालं, मी काय करणार, असं म्हणून ते हतबल होतो. पण समर्थ म्हणतात की हे सगळं सामान्य लोक आहेत. हे जे सगळं म्हणणारी सामान्य लोक आहेत, जे प्रारब्धाला सगळा दोष देतात. प्रारब्धावर बोल देऊ नका. प्रारब्धावरच नुसतं दोष देऊन काय फायदा हो? प्रारब्धावर नुसता दोष देऊन फायदा नाही. आपल्या कर्माची सुद्धा काही फळं आहेत. आपण चांगलं वागलो तर चांगलंच होणार. एक सुखी एक दुःखी प्रत्यक्ष वर्तते लोकी कष्टी होऊन असेखी प्रारब्धावरी घालीती. म्हणजे तुम्ही दुःखी झाले आहात, या दुःखाचं कारण कोण आहे? आपण दुःखी आहोत, याचं कारण दुसरं कोण असेल का हो? नाही हो. आपण दुःखी आहोत तर आपल्या नशिबात होतं. काय करणार आम्ही शेवटी, असं आपण म्हणतो बघा. असं म्हणून ती गोष्ट आपण सोडून देतो. कुठलीही गोष्ट जर घडली तर आपण म्हणतो माझ्या नशिबात होतं. अरे नशिबात होतं, पण तुला देवाने बुद्धी दिलेली आहे. तुला जो मेंदू दिलेला आहे, त्या बुद्धीने, त्या मेंदूने तू विचार करू शकतोस की मी हे गोष्ट योग्य करतोय की नाही, याच्यातून मला सुख प्राप्त होणार आहे की नाही, का काही काळ सुख प्राप्त होणाऱ्यानंतर दुःखच प्राप्ती आहे. असं नको व्हायला. म्हणून समर्थ म्हणतात, आधी सगळ्यावर चर्चा करा, आधी सगळा त्याचा काय परिणाम आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. नाहीतर सगळं आपलं माझ्या नशिबात होतं म्हणून झालं आणि असं म्हणून ही गोष्ट सोडून देणे काही योग्य नाही. म्हणून समर्थ म्हणतात ते कारण नाही. जो प्रपंची मनुष्य आहे, त्या प्रपंची माणसाने अखंड सावधानता जर बाळगली तर त्याचं 90% दुःख जे आहे ते दूर होतं. 10% सुद्धा आम्ही केलेल्या प्रयत्नात चूक झाली म्हणून ते आमच्या वाट्याला ते दुःख आलेलं आहे. 90% दुःख दूर होतं ते केवळ याच्यामुळे की आपण सावध राहिल्यामुळे. मग ती सावधानता जिथे चुकेल तिथे दुःख येईल. म्हणून पुढे समर्थांनी दिलेला आहे. पुढे समर्थ म्हणतात, अचूक यत्न करवेना, म्हणून केले ते सजेना, आपला उगुण जाणवेना काही केल्या. आता समर्थाने वरती ठेवलेलं आहे. वरती सांगितलं की एक सुखी एक दुःखी प्रत्यक्ष वर्तते लोकी कष्टी होऊन असेखी प्रारब्धावरी घालीती. आता प्रारब्धावर घातलं, परंतु समर्थ म्हणतात आपल्याला आपल्यामध्ये सुधारणा करायची आहे. दुःख कमी करायचे ना, मग आपले काही अवगुण आहेत ते आपल्याला टाकले पाहिजेत. म्हणून पुढे दिले, अचूक यत्न करवेना, म्हणून केले ते सजेना, आपला अवगुण जाणवेना काही केल्या. म्हणजे खरोखरच अचूक प्रयत्न केला जात नाही आणि म्हणूनच त्याला ते सिद्ध होत नाही. पण लोकांना आपला अवगुण काही केला कळूनच येत नाही हो. लोकांचे अवगुण बघा फटाफट
एकावर एक किती जे नसतील, आपणही आपलं निरीक्षण केलं नसेल एवढं लोक आपलं निरीक्षण करतात. लोक बरोबर सांगतात याच्यामध्ये कुठला गुण आहे. लोक बरोबर ओळखतात हा कसा आहे, हा कसा सांगणारा आहे, कसा बोलणारा आहे. मग माणसाचं मनच असं आहे की नेहमी घडलेल्या घटनेचं कारण दुसऱ्यावर देतो. जर चांगलं घडलं असेल ना तर पुढे पुढे जाऊन सांगाल मी केलंय, ते मी केलंय, माझ्यामुळे झालंय. आणि जर एखाद्या वेळी वाईट झालं तर म्हणाल त्याने सुद्धा हात लावलेला, त्याने मला असं सांगितलं म्हणून ते तसं झालं. म्हणजेच काय, तर नाचता येईना अंगण वाकडे. एखादीला नाचताच येत नाही आणि मग मी ती म्हणते की मला नाचता चांगलं येतं, पण काय करू, इथे उतार आहे ना, इथे खड्डेच आहेत ना, इथे चांगला स्टेज नाही ना, म्हणून मला नाचता येत नाही. नाहीतर मग म्हणेल चांगला लाऊडस्पीकर नाही, इथे चांगला स्पीकर पाहिजे होता, तो नाही, नाहीतर मी चांगली नाचले असते. नाचता येईना अंगण वाकडे. कोणावर तरी ते दोषारोपण केले जाते. आता स्वयंपाक करतानाच बघा, स्वयंपाक करताना जर मीठ कमी पडलं किंवा जास्त झालं आणि घरात कोणी जर म्हटलं मीठ जास्त झालेलं आहे, मग म्हणतील मागच्या वेळी काय झालेलं, मिठाची पिशवी दुसऱ्या कंपनीची होती आणि ती मोठी होती आणि आताची थोडी वेगळी आहे, त्यामुळे मी त्या अंदाजाने, म्हणजे पहिल्या अंदाजाने, मागचा अंदाज जो मी टाकला होता जेवणामध्ये मिठाचा, त्या अंदाजाने मी टाकले, त्याच्यामुळे ते जास्त झाले आणि जेवण खारट झाले आहे. म्हणजे स्वतःहून आपली चूक मान्यच न करणे, ते त्या परिस्थितीवर घालून टाकणे, स्वतःवर ते न घेणे, स्वतः मान्य न करणे, म्हणजे स्वतःहून आपली चूक मान्य करत नाहीत. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, अचूक यत्न करवे ना, म्हणून केले ते सजेना आपला अवगुण जाणवे ना काही केल्या. मग दोष आपल्या कृतीमध्ये आहे हो, दोष आपल्या प्रयत्नात आहे. मग आपण तो दोष आपल्याकडे न घेता तो दोष आपण कोणाला तरी देतो. जसा फोटोग्राफर बघा, फोटोग्राफरने फोटो काढल्यानंतर त्याच्यात जर फोटो व्यवस्थित आला नसेल, एखाद्या वेळी बघा डोळा चमकतो किंवा आपण डोळे बंदच होतात आपले, मग त्यावेळी फोटो क्लिक केलेला असतो. मग तो फोटोग्राफर काय सांगेल, काहीतरी कारण सांगेल, पण सांगणार नाही की मी अँगल माझा फोटो काढतानाचा चुकलेला आहे, असं कधीच सांगणार नाही. तो सांगेल फार उन्हच होतं, मग तुम्ही व्यवस्थितच राहिला नव्हतात, खूप माणसं होती, मग सगळ्यांना एकदम कसं घ्यायचं. याचं कारण असं आहे की सामान्य मनुष्य दोष आपल्याकडे कधीच घेत नाही हो. हे कितीतरी उदाहरणं आहेत, आपल्या व्यवहारातलीच उदाहरणं बघा, घरातल्या घरातच आपल्याला किती अनुभव येतात. स्वतःवर दोष घेणारच नाही आणि तो दोष दुसऱ्याकडे देतो. ज्या माणसाला सुखी व्हायचं आहे, ज्या माणसाला खऱ्या अर्थाने समाधानी व्हायचं आहे, त्याने दोष दुसऱ्याला देऊन चालणार नाही. माझ्या कृतीत बदल झाला पाहिजे आणि जोपर्यंत माझ्यात बदल होत नाही तोपर्यंत तुमच्या वाट्याला आलेलं दुःखही दूर होऊ शकत नाही. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की जो आपला आपण नेणे तो दुसऱ्याचे काय जाणे, न्याय सांडिता दैन्यवाने होती लोक. मग तो दुसऱ्याचं म्हणजे आपलंच आपल्याला कळत नाही, नेणे म्हणजे कळत नाही, तो दुसऱ्याचं काय जाणे, त्याला दुसऱ्याचं काय कळणार आहे, दुसऱ्याचं दुःख काय आहे ते कसं काय कळणार आहे, तो दुसऱ्याला काय समजणार आहे. म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने इथे, जो आपला आपण नेणे, जो आपल्या स्वतःला जाणत नाही तो दुसऱ्याचे काय जाणे, तो दुसऱ्याला काय जाणणार आहे. न्याय सांडिता दैन्यवाने होती लोक, म्हणजे न्याय मार्गाने जाणं हे सोडल्यामुळे लोक दैन्यवाने जिने जगत आहेत. म्हणजे जे न्याय मार्ग सोडलाय, अन्यायाच्या मार्गाने जर आपण चाललो, न्याय मार्गाने चाललं तर आपल्याला दैन्यवाने जीवन जगायची गरज नाही, परंतु न्याय मार्ग जर आपण सोडला तर दैन्यवाने जीवन आपल्याला जगावे लागेल. म्हणजे आपण जगतो आहे म्हणून म्हटलंय, जो आपला आपण नेणे. भांडणाचं मूळ काय आहे, लोकांचे मनोगत कळेना, लोकांसारिखे वर्तवेना, मूर्खपणे लोकी नाना कळह उठती. म्हणजे आता समर्थांनी सांगितलंय भांडणाचं मूळ काय आहे, तर लोकांना परस्परांचे मनोगत कळत नाही. आपल्याला आता दोन व्यक्ती घरातच जर 4 व्यक्ती आहेत तर 4 व्यक्तींना 4 व्यक्तींची मनं ही कळली पाहिजे. तो त्यांच्या मनामध्ये काय आहे, त्यांना काय वाटतं,
हे सगळं कळलं पाहिजे. जोपर्यंत मनोगत कळत नाही तोपर्यंत, म्हणजे जो कळलं नाही त्यामुळे काय होतं तर एकमेकांच्या मनासारखे वागता येत नाही. आणि त्यामुळे मूर्खपणामुळे लोकांच्या मध्ये नाना प्रकारचे कलह निर्माण होतात. म्हणून सासू सुनेचं बघा, सासू सुनेचं पटत नाही. आता आपण किती वेळ वर्षानुवर्ष तेच ऐकतो आहे. काही ठिकाणी पटतं, काही ठिकाणी पटत नाही. आता का पटत नाही? कारण सासूने सुनेलाही समजून घेणं गरजेचं आहे, सुनेनं सासूलाही समजून घेणं गरजेचं आहे. आता सासू आणि सून यांच्या एजमध्ये तर फरक आहे. मग आपण एजनुसार जर फरक आहे, एज गॅप जर आहे, तर समर्थ म्हणतात जनरेशनचं गॅप आलंच आहे. परंतु सुनेला काय पाहिजे आहे, आताचं वातावरण काय आहे, सून कशी वागते आहे, कसं काय करते आहे, सासूने पण समजून घेतलं पाहिजे. तुझा काळ होता तो काळ आता नाही राहिला आहे. तुझ्या काळी तू ते करायचीस, त्याच्यामध्ये ते होऊन जायचं. परंतु आताचा काळ वेगळा आहे. थोडे दिवस तिला समजून घेणं पण गरजेचं आहे. कारण नवीन असताना आपण जर तिला सारखं रोखत टोकत बसलो तर 23 वर्ष ज्या घरात, 23 किंवा 25 वर्ष, 20 वर्ष ज्या घरात तिने काढलेली आहे, त्या घरातल्या तिला सगळ्या प्रत्येक गोष्टी जी तिला सवय आहे ती काही एका वर्षात बदलेल का हो, 2 वर्षात बदलेल का? नाही बदलू शकत. तरी काही जणींचं पट्ट आहे, कारण काही जणी ते जुळवून घेतात आहे. परंतु लगेच परिवर्तन कसं होईल? प्रत्येकाच्या आहारानुसार प्रत्येकाच्या आहार, त्याच्यानंतर वेशभूषा सगळं काही वेगळं आहे. मग थोडा तरी वेळ तिला लागणारच आहे. प्रत्येक वेळी ती एकदम परफेक्ट कशी होईल? आपण पण केव्हा तरी सून होतो, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि ते जर कळलं तर सासू सुनांमधील जे नातं आहे ते उत्तमाचं राहील. परंतु जर मी केलं, माझ्या वेळी ते मी सोसलं, मी भोगलं, परंतु आता सुनेला काय झालं तसं करायला, असं बोलून चालणार नाही. आणि सुनेने पण सासूच्या जमान्यामध्ये तसं चालत होतं, तर आपण पण तिला समजून घेणं गरजेचं आहे. कारण ती त्या मनस्थितीमध्ये वाढलेली आहे, त्या परिस्थितीमध्ये तिचं आयुष्य गेलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात दोघांनीही एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे. आता भांडणाचं मूळ कारण काय आहे? हेच आहे, परिस्थिती न कळणे. जगामध्ये लोकांची भांडणं का होतात? कारण मनोगत कळत नाही, म्हणून भांडणं होतात. सगळं चांगलं असावं हे सगळ्यांनाच वाटत असतं, सगळ्यांनाच वाटतं की सगळं चांगलं असावं. काही जिथं भांडणं कलहाचा काहीच वेळ नसावा, सगळं उत्तम असावं, मग चांगलं असावं हे सगळ्यांनाच वाटत असते. पण भांडणाचं मूळ न कळणे हे त्याचं कारण आहे. न कळणे, भांडणाचं मूळ काय आहे तर एकमेकांना न समजून घेणे, न कळणं. मग जो आपण नेणे, ज्याला धड स्वतःच समजत नाही, तो दुसऱ्यांच्या चुका काय काढणार आहे? स्वतःच ज्याला कळत नाही, ज्याला स्वतःला परीक्षा करता येत नाही, आत्मपरीक्षणच करता येत नाही, त्याने दुसऱ्याचं परीक्षण काय करावे? म्हणून आध्यात्मिक शास्त्रामध्ये पहिल्या परीक्षा आत्मपरीक्षा आहे. अशा प्रकारे न्याय टाकून ते अन्यायाच्या मार्गाने जातात. याचं कारण आहे त्यांना आत्मपरीक्षण नाही. ज्यावेळी आपल्याला आत्मपरीक्षण कळतं, आपलं आत्मपरीक्षण आपल्याला करता येतं, त्यावेळी आपण खऱ्या मार्गाने चालू लागतो, न्याय मार्गाने चालू लागतो. अन्यायाचा मार्ग आपण अवलंबत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की ज्याला स्वतः परीक्षा करता येत नाही, आत्मपरीक्षणच करता येत नाही, त्याने दुसऱ्याचं परीक्षण तरी काय करावं? म्हणून आध्यात्मिक शास्त्रामध्ये पहिल्या परीक्षा ह्या आत्मपरीक्षा आहे. मग समर्थ म्हणतात याचं कारण आहे त्यांना आत्मपरीक्षण नाही, म्हणून आपल्याला ते आत्मपरीक्षण पाहिजे, आपल्याला ते करता आलं पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे, लोकांचे मनोगत कळेना, लोकांसारखे वर्तवेना, मूर्खपणे लोकी नाना कळह उठती, मग ते कळह वाढती. आणि यामुळे काय होतं आहे, नंतर कळह ते वाढू लागतात. कारण एकमेकांच्या मनासारखे वागत नाही, त्याच्यामुळे कळह वाढतो. आणि या मूर्खपणामुळे लोकांच्या मध्ये नाना प्रकारचे कलह निर्माण होतात. आणि मग ते कळह वाढती, परस्परे कष्टी होती, प्रयत्न राहती अंती शमची होय. मग ते कळह वाढू लागतात आणि सर्वच लोक त्या प्रकारे परस्परांमुळे कष्टी होतात. कुणी योग्य दिशेने प्रयत्नच करीत नाही आणि शेवटी सर्वांना विनाकारण श्रमच होतात. म्हणजे सगळी लोक त्याच्यात फरफटली जातात, विनाकारण त्याला श्रम होतात.
म्हणून समर्थ म्हणतात आहे महाभारतामध्ये बघा गुरु द्रोणाचार्य, महाभारतामध्ये कथा आहे, गुरु द्रोणाचार्य कौरव आणि पांडवांना घेऊन धनुर्विद्या शिकवत होते. आता परीक्षेची वेळ आली म्हणून सगळ्यांची परीक्षा घ्यावी म्हणून त्यांनी झाडावर बसलेल्या एका पक्षाला दाखवले आणि गुरु द्रोणाचार्यांनी सांगितलं की सगळ्यांनी आता धनुष्याला बाण लावा आणि जे मी तुम्हाला लक्ष दिलं आहे त्या लक्ष्यावर आपलं लक्ष केंद्रित करा. आणि द्रोणाचार्य प्रत्येकाच्या जवळ गेले आणि प्रत्येकाला विचारले त्यांनी की आता काय दिसत आहे. मग काही शिष्यांनी सांगितलं की आम्हाला आकाश दिसते आहे, काही म्हणाले आम्हाला झाड दिसते आहे, काही म्हणाले आम्हाला आकाशही दिसते आणि झाडही दिसत आहे, काही म्हणाले की आम्हाला झाडावर असलेल्या खूप काही फांद्या दिसतात आहे, त्या झाडांमध्ये असलेली वेगवेगळी पानं दिसतात आहे, काही म्हणाले अनेक फळंही दिसतात आहे. अनेकांनी वेगवेगळी उत्तरे दिली. काही अजून निरीक्षण करणारे जे होते त्यांना विचारलं की तुला काय दिसते आहे. तेव्हा दुर्योधन म्हणाला की मला पक्षी दिसतो आहे. दुर्योधन जरा त्या लक्ष्याच्या साध्याच्या जवळ होता. पण जेव्हा अर्जुनाला प्रश्न विचारला, गुरु द्रोणाचार्यांनी अर्जुनाला प्रश्न विचारला की अर्जुना तुला काय दिसते आहे, तर अर्जुन म्हणाला मला फक्त आता पक्षाचा डोळा दिसतो आहे. समर्थ म्हणतात आहे याचा अर्थ असा आहे की आम्ही काम करत असताना आम्हाला ते 100% यशस्वी व्हावं असं जर वाटत असेल तर आम्हाला त्या गोष्टीमध्ये तितकं मन ओतावं लागतं. आता ही कथा सांगितलेली आहे, ही कथा महत्त्वाची नाही आहे. कथेपेक्षा त्याचा जो बोध आहे तो आपल्याला गरजेचा आहे. म्हणजे सगळ्यांना तेच काम दिलेलं होतं, सगळ्यांना तेच लक्ष दिलेलं होतं, परंतु प्रत्येकाला वेगवेगळं दिसलं. झाडं दिसलं, फांद्या दिसल्या, पानं दिसली, त्याच्यानंतर दुर्योधनाला पक्षी दिसला, मग अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसला म्हणजे त्याचा नेम बरोबर आहे, म्हणजे त्याने आपला नेम साधलेला आहे. इकडच्या भौतिक गोष्टींवर त्याचं मन अडकलेलं नाही. म्हणजे कथेपेक्षा आपल्या व्यवहारामध्ये का चुका होतात ते आपण पाहिलं पाहिजे. व्यवहार का चुकतो आहे कारण आपल्या डोळ्यासमोर असंख्य कामं आहेत. त्या असंख्य कामांना बाजूला ठेवा आणि एका वेळी एकच काम, परंतु ते अगदी परफेक्ट 100% त्याला देऊन अगदी उत्तमाचंच ते काम करावं, जेणेकरून परत त्या कामाकडे वळता कामा नाही, परत त्याचं काम राहता कामा नाही. म्हणजे एक डोळ्यासमोर आपल्या असंख्य कामं आहेत आणि त्यामुळे काय होतं, एकही काम धड होत नाही. एका वेळी एकच काम करायचं जेणेकरून ते परफेक्ट होईल, म्हणजे त्या कामामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा अडकायची गरज नाही. म्हणून समर्थ म्हणतात मग तुम्हाला तुमच्या कामामध्ये इतकं एकाग्र व्हावं लागेल ते काम सोडून दुसरी कुठलीच गोष्ट डोळ्यासमोर येता कामा नये, तेव्हा ते यश मिळेल. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे पुढे, अचूक यज्ञ करवेना मनोन केले ते सजेना, आपला अवगुण जाणवेना काही केल्या. आता समर्थ म्हणतात आत्मपरीक्षण करा. का? आपले गुण, आपले अवगुण वाटतचे गुण, आपले अवगुणच आपल्याला काय वाटतात, गुण वाटतात. म्हणून म्हटले सवर झाली, पहिलं आत्मनिरीक्षण करा, आत्मपरीक्षण करा. आमच्यात बदल व्हावा याचा प्रयत्न आहे. अध्यात्म हा दुसऱ्याला सोपवण्याचा विषय नाही किंवा दुसऱ्याला सोडवण्याचा विषय नाही. दुसऱ्याला आपण सुधारतो आहे हा विषय म्हणजे अध्यात्म नाही हो. अध्यात्म म्हणजे काय आहे तर हा दुसऱ्याला सोडवण्याचा नाही. अध्यात्म हा इतरांनी चांगलं होण्यासाठी नाही आहे. अध्यात्म हे मी चांगलं होण्यासाठी आहे, माझ्या कृतीत बदल होण्यासाठी आहे, माझ्या चित्तात बदल होण्यासाठी आहे आणि मला स्वतःच्या उद्धारासाठी तळमळ आहे आणि म्हणून मी ते करतो आहे. असं जोपर्यंत मला वाटणार नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण समाधान प्राप्त होणार नाही, पूर्ण सुख प्राप्त होणार नाही. म्हणून श्री समर्थांनी जाणता पुरुष कसा वागतो, तो वागताना त्याच्या वागण्यामध्ये नेहमी विवेक असतो, परंतु नेणता पुरुष मात्र सदैव कलह करत राहतो, भांडण करत राहतो, लोकांचे मनोगत कळेना, लोकांसारखे वर्तवेना, मूर्खपणे लोकी नाना कळह उठती. म्हणून म्हटले जो आपला आपण नेणे
तो दुसऱ्याचे काय जाणे, न्याय सांडिता दैन्यवाने होती लोक. लोकांचे मनोगत कळेना, लोकांसारिखे वर्तवेना, मूर्खपणे लोकी नाना कळह उठती. मग ते कळह वाढती, परस्परे कष्टी होती. मग त्याने कळह काय होतात, वाढतात आणि परस्परे कष्टी होते आणि सर्वच लोक या प्रकारे परस्परांमुळे काय होतात, कष्टी होतात. प्रयत्न राहता अंती श्रमाची होय. कुणी योग्य दिशेने प्रयत्नच करत नाही आणि शेवटी सर्वांना विनाकारण श्रमच होतात. ऐसे नव्हे वर्तणूक, परीक्षावे नाना लोक, समजले पाहिजे नेमक ज्याचे त्यापरी. मग आता समर्थ म्हणतात, भांडण केव्हा होतात, वाद केव्हा होतात, तंटे केव्हा होतात, दुसऱ्याचं मनोगत कळलं नाही तर अशा प्रकारचं भांडणं होतात. म्हणून दुसऱ्याचे अंतःकरण जाणणारा जर कोणी असेल, त्याचे मनोगत जाणणारा जर कोणी असेल तर सहसा तिथून कलह निर्माण होत नाहीत. म्हणून शांतपणे आपण दुसऱ्याचं अंतर्मन जाणलं पाहिजे. जो जाणत नाही तिथे भांडणं आहेत. म्हणून म्हटलंय, मग ते कळह वाढती, परस्परे कष्टी होती, प्रयत्न राहता अंती श्रमाची होय. मग हळूहळू काय होतात, ते कळह वाढू लागतात आणि सर्वच लोक त्या प्रकारे या परस्परांमुळे कष्टी होतात. मग ते वाढत जाते आणि अशा प्रकारे आपण वर्तणूक करू नका. आपण जाणते व्हा, समजून घ्या आणि दुसऱ्याला एकदा आपण समजून घेतलं की अर्धे प्रश्न आपले सगळे मिटलेले असतात. म्हणून पुढे म्हटले, ऐसे नवे वर्तणूक, अशी वर्तणूक असू नये आपली. परीक्षावे नाना लोक, अनेक लोकांची अनेक प्रकारे परीक्षा करावी. समजले पाहिजे नेमक ज्याचे त्यापरी. कोण माणूस कसा आहे हे बरोबर जाणून घेतले पाहिजे. नेमकं आम्हाला कळलं पाहिजे की त्याला काय पाहिजे, म्हणजे सगळा प्रश्न मिटतो. लहान मुलांना बघाव, असं करू नका म्हटलं ना की ते तसंच करतात. म्हणून दुसऱ्याचं मनोगत कळलं पाहिजे आणि ते मनोगत कळले की सगळे प्रश्न मिटतात. त्यालाही तेच हवे असते, आपल्यालाही तेच हवे असते. पण मनोगत कळल्यानंतर त्याला मध्यमार्ग दोघांनाही सापडतो आणि कलह आणि भांडणं मिटतात. हळूहळू शिकवावे. हळूहळू म्हणजे दुसऱ्याचं मनोगत जाणण्यासाठी हळूहळू म्हटलेलं आहे. हळूहळू म्हणजे जेणेकरून आपल्याला दुसरा मनुष्यही समजू शकेल, आपण त्याला समजू शकेल. मग दुसऱ्याचं मनोगत ओळखा. हळूहळू म्हणजे दुसऱ्याचं मनोगत जपण्यासाठी, जाणण्यासाठी. ज्यांचा सहवास जास्त तिथे संघर्ष जास्त होतो. म्हणून सहवास जास्त असेल तर तिथे संघर्ष होणारच आहे. म्हणून सहवास जेवढा कमी ठेवला तेवढा उत्तम राहील. म्हणून समर्थ म्हणतात आहे, दुसऱ्याचं मनोगत ओळखा, पहिलं जाणून घ्या, जाणले की सगळे प्रश्न मिटतात. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, ऐसी नवे वर्तणूक, परीक्षावे नाना लोक, समजले पाहिजे नेमक ज्याचे त्यापरी. कोण माणूस कसा आहे हे बरोबर जाणून घेतलं पाहिजे. शब्द परीक्षा, अंतर परीक्षा, काही एक कळे दक्षा, मनोगत नतद्रक्षा काय कळे. मग जो दक्ष असतो त्याला लोकांच्या बोलण्यावरून त्यांच्या अंतरंगांची पारख होते. जे नतद्रष्ट असतात त्यांना दुसऱ्याचे मनोगत कसं काय कळणार आहे. नतद्रक्षा माणसाला मनोगत कळत नाही. ते मनोगत कळलं पाहिजे. तरुण मुलं ऐकत नाहीत. का ऐकत नाहीत याचं कारण म्हणजे तरुण मुलांना काय हवं आहे तेच आपल्याला कळत नाही. त्याला काय हवं आहे याचा विचार केला पाहिजे, त्याच्या मनोगताचा विचार केला पाहिजे. व आताचं जनरेशन आहे तसं प्रत्येकाचं. आपण त्यावेळी आपल्या वाडवडिलांनी, आपल्या आजोबांनी, आपल्या वडिलांनी जे कष्ट केले तशी परिस्थिती आज नाही आहे. पण ती आपण परिस्थिती समजून घेतली पाहिजे, विचार केला पाहिजे. तर हळूहळू त्याच्या इच्छेप्रमाणे आपण वागू लागलो की तोही आपल्या इच्छेप्रमाणे पालन करू लागेल. याचा अर्थ असा आहे की जनरेशन गॅप आहे बघा. आता आजी आणि नात यामध्ये वयाच्याही दृष्टीने आणि अनुभवाच्याही दृष्टीने दोन्ही फार मोठा गॅप आहे. म्हणून आजीला नातीला काय पाहिजे हे कळलं पाहिजे आणि नातवालाही म्हणजे नातीलाही कळलं पाहिजे की आजीला काय पाहिजे. दोघांमधलं जे गॅप आहे, अंतर आहे, ते कधी कमी होईल, कधी कमी होणार तर जेव्हा दोघांचं मनोगत एकमेकांना कळू लागतील तेव्हा या जगामध्ये सुखी राहण्यासाठी दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे. कारण जगामध्ये सुखी राहण्यासाठी जरी आपण कितीही लांब गेलो
जरी आपल्या कुटुंबापासून आपण भांडणं होतात म्हणून दूर राहिलो तरी भांडणंही होणारच आहेत. मग दुसऱ्याचं मनोगत पहिलं ओळखता आलं पाहिजे. त्याला काय पाहिजे, त्याची कशी इच्छा आहे, त्याचा विचार वेगळा आहे, विचारी दृष्टिकोन वेगळा आहे, तो विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, आपली वेगळी आहे. मग त्याला एकदा समजून घ्यावं आणि मग त्याच्यासारखं वागून बघावं. मग त्याच्यात जर बदल होत असेल तर त्याच्यासाठी तसं वागावं. आपल्याला जे पाहिजे ते त्याला सांगावं, त्यांना पाहिजे ते आपण तसं म्हणजे त्याला समजून घ्यावं. एकमेकांना समजून घेतलं तर भांडणं कमी होणार नाही, तर कितीही दूर जा भांडणंही होतच राहणार. मला सुखी राहावं असं वाटत असेल तर माझ्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या लोकांची अंतःकरण मला जाणता आली पाहिजेत. आता पती पत्नींची सारखी भांडणं बघा, पती पत्नी दोघं जे आहेत त्यांची सारखी भांडणं असतात. आता ही भांडणं का होतात? आणि ती काही भांडणं तर अशी असतात की जी विकोपाला जातात, म्हणजे अगदी शेवटी एकमेकांना सोडण्यापर्यंत त्यांचा निर्णय होतो. मग समर्थ म्हणतात याला एकच कारण आहे. मग आणि शेवटी ते अलग होण्याचा जेव्हा विचार करतात, काय करणार आहे? मुळात तसं खरं काहीच कारण नसतं. कारणाला एकच कारण आहे की दोघंही एकमेकांचं मन जाणत नाही. जेव्हा मन जाणतात तेव्हा वाद मिटून जातात. पतीलाही वाटते की पत्नी अशी मिळावी की माझं मनोगत जाणणारी असावी, आणि पत्नीलाही वाटते की मला पती असा मिळावा की आपल्या मनाचा विचार करूनच वागणारा तो पाहिजे. यापेक्षा सोपं असं आहे की ते भेटत नसतं. दोन्ही पती पत्नी ह्या सेम विचारांचे नसतात. अगदी अपोजिट, अगदी विरुद्ध. जशी पती आहे तिच्या पतीच्या विरुद्ध पत्नी असते आणि पत्नीच्या विरुद्ध गुण पतीकडे असतात. दोघांचा विरोधाभास असतो, परंतु समर्थ म्हणतात ते भेटत नसतं. दोघांनाही सेम गुणवाली भेटत नाहीत. याला हेच आवडतं त्याला तेच आवडतं, ती भेटणार नाही. ते भेटत नसतं. आपलं मन बदलावं लागत असतं. आपल्याला बदलणं गरजेचं असतं. आपल्याला ती परिस्थिती बदलता आली पाहिजे, कारण तसं भेटणारच नाही हो. त्यामुळे समर्थ म्हणतात तुम्ही दोघं एकमेकांना समजून घ्या. समजून घेतल्यानंतर दोघांनाही काय आवडतं त्याच्यावर तोडगा निघतो. एकदा तुझ्या आवडीचं, एकदा माझ्या आवडीचं. म्हणजे समर्थ म्हणतात दोघांनी एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे. मग आपलं मन बदलावं लागतं. अनुकूलता ही आम्ही निर्माण केली पाहिजे. वातावरण हे प्रतिकूलच आहे. वातावरण आपण बदलू शकत नाही. पण जसं बघा उन्हाळ्यामध्ये खूप ऊन लागतंय, कडाक्याचं ऊन आहे, परंतु आपण ते ऊन घालवू शकतो का? नाही घालवू शकत. सूर्यावर हात ठेवू शकतो का? नाही ठेवू शकत. मग त्यासाठी आपण जसं कूलर आणि एसीची व्यवस्था करतो तसं समर्थ म्हणतात नात्यांमध्येही तसंच आहे. आपण समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यांचे गुण पटत नाहीत, मिळत नाहीत, जुळत नाहीत. त्यामुळे काही गोष्टी इकडे तिकडे होणार आहे. त्या सगळ्या गोष्टी बारीक बारीककडे लक्ष देणं योग्य नाही. काही गोष्टी या नजरेआड घालाव्याच लागतात जर नातं टिकवायचं असेल तर. समर्थ म्हणतात आहे तशी आपण जशी व्यवस्था केली, हा जसा आम्ही बाह्य उपचार करतो तसा अंतर उपचारही आहे. म्हणजे अंतर परीक्षाही आहे, मनाची परीक्षा आहे. जो मन जाणतो ना तो सगळं जाणतो. जो मन जिंकतो ना तो जगाला जिंकू शकतो. दुसऱ्याचं मन हातात आलं की झालं, संपलं. म्हणून समर्थ म्हणतात आहे दुसऱ्याच शब्द ठेवणे, आपला काही पक्ष घेणे, पाहो जाता लौकिक लक्षणे बहुतेक ऐसी. मग बऱ्याचदा आपण आपल्या दोषांचं वकीलपत्र आपणच घेतो बघा. म्हणजे वकीलपत्र कसं घेतो? वकील कसा असतो, बाजू जरी त्याची चुकलेली असेल तरी त्याला बरोबर कशी आहे हे सिद्ध करतो. तसं आपण आपलं वकीलपत्र घेतो दोषांचं. दुसऱ्यांच्या दोषाकडे पाहिलं जातं. आपण दुसऱ्यांच्या दोषाकडे बघताना न्यायाधीशाची भूमिका घेतो. दुसऱ्याचा दोष दाखवतो आणि तुझ्यामुळे हे असं झालं असं सांगतो. पण माझ्यात जर तुझ्यामुळे हे असं झालं असं सांगतो, पण माझ्यात जर दोष असतील तर ते लपवता कामा नये. मी माझे दोष स्वीकारले नाही आहेत. माझ्या दोषांना मी असं का केलं, मी असं का वागले याचं स्पष्टीकरण तो देत राहतो, त्याची बाजू घेत राहतो. तसं मी माझ्या दोषांचं जर वकीलपत्र घेत असेल तर सदैव मी माझ्या दोषांचं रक्षण करत राहील. म्हणून आम्ही आमच्या दोषांबद्दल न्यायाधीश झालं पाहिजे आणि दुसऱ्यांच्या दोषांबद्दल आपण वकीलपत्र घेतलं पाहिजे. दुसऱ्याचं वकीलपत्र घेणं याचा अर्थ तो तसं का वागला असेल, तो का वागला असा, त्याचं मन विचलित झालं होतं का, त्याच्यावर किती संकट होतं, त्यामुळे त्याची चिडचिड झाली आणि असं त्यामुळे तो वागला, हे आपल्याला कळलं पाहिजे.
तो तसा का वागला याचा अर्थ दुसऱ्याचं मन जाणणे. दुसऱ्याचं जो मन जाणत नाही तो मनुष्य कधीही सुखी होऊ शकत नाही. सुखाचा मंत्र तोच आहे की ज्याला सुखी व्हायचं आहे त्याने परांतरास लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका. दुसऱ्याच्या मनाला धक्का लागेल, परांतर याचा अर्थ दुसऱ्याचं मन दुखेल असं काम करू नका. आणि हे असं कधी म्हणता येईल तर जेव्हा आपण पहिले दुसऱ्याचं मन जाणलं तर ते मन जाणलं तर सगळं प्रश्न मिटतो. म्हणून म्हटलंय समर्थांनी पुढे, लोकी बरे म्हणाया कारणे भल्यास लागते सोसणे न सोसिता बंडवाने सहजची होये. आपणास जे मानेना तेथे कदापि राहावेना उरी तोडून जावेना कोणी एके. मग समर्थ म्हणतात आहे की जो दक्ष असतो त्याला लोकांच्या बोलण्यावरून त्यांच्या अंतरंगांची पारख होते. जे नतद्रष्ट आहे त्यांना दुसऱ्यांचे मनोगत कसं कळणार आणि दुसऱ्याला दोष द्यायचा आणि आपलेच म्हणतो ते बरोबर आहे असा दुराग्रह धरायचा अशी ज्या जगात बहुतेकांची प्रवृत्ती आपल्याला आढळून येते. म्हणून म्हटलंय लोकी बरे म्हणाया कारणे भल्यास लागते सोसणे. ज्याला लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे असे वाटत असेल त्याने लोकांचे बोलणं वागणं सहन करायला हवं. ते जर सोसलं नाही तर सहज फजिती होते. म्हणून जेथे आपल्याला बरं वाटत नाही तेथे कधीही राहू नये. पण कोणीही भीड मोडून किंवा भांडणं करून जाऊ नये. म्हणून समर्थ अजून सांगतात की लोकी बरे म्हणाया कारणे भल्यास लागते सोसणे. दुसऱ्याच माणसाला सोसावे लागते. थोरपण कधी येतो? थोरपण तेव्हा येतं की जेव्हा अनेकांचं मनुष्य सहन करतो. मोठेपण केव्हा प्राप्त होतं? जेव्हा अनेकांचा आपण सहन करतो. ऐरावत रत्न थोर त्यास अंकुशाचा मार. मोठेपणा प्राप्त झाला की अनेक लोक बऱ्याचदा आपल्याला त्रास देतात. मग तशा वेळेस सुद्धा आपण जितकं सोसत राहू तितका आपला मोठेपणा वाढत जाईल. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, न सोसिता भंडवाने सहजची होय. नाही ऐकलं कोणाचं तर भांडणं होतात, वाद होतात. आणि आजपर्यंत आपण थोडंही सहन करायला बघितलं का? आजपर्यंत नाही आपण. आणि म्हणून हे वाद झालेले आहेत. थोडं सहन करायला शिका. योगशास्त्रामध्ये पहिला योग आहे मनाची शांतता. माणसाचं मन शांत नाही. थोडं जरी असेल शांत तर त्या शांत मनाला दुसऱ्याच्या वागणुकीमुळे थोड्याशा चुकीमुळे हा एकदम बेशिस्त होऊन जातो. आणि आपल्या जिभेवर जर साखर असेल, डोक्यावर जर बर्फ असेल तर कार्य सुखर आणि सोपे होते. म्हणून शास्त्रामध्ये योगामध्ये मन शांत करण्यासाठी काही गोष्टी सहन कराव्या लागतात. आता बीपी का वाढतो तर मनाच्या विपरीत गोष्टी घडतात. घरात छोट्या छोट्या गोष्टींच्या कारणांमुळे चिडचिड होते. ती खरंच गरजेची आहे का? छोट्या छोट्या कारणांमुळे जर चिडचिड होत असेल तर समर्थ म्हणतात मनासारखं होत नसेल तर चिडचिड होते. थोडं सहन करायला शिका. जो सहन करतो त्या माणसाला स्वतःचंही आरोग्य चांगलं ठेवता येतं आणि दुसऱ्याचंही आरोग्य तो चांगला ठेवू शकतो. म्हणून समर्थांनी या समासामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की जोपर्यंत मनुष्य झिजत नाही, जोपर्यंत मनुष्य इतरांसाठी उपयोगी पडत नाही तोपर्यंत माणसाच्या जीवनाला किंमत नाही. म्हणून समर्थ इथे सांगतात, अनेकदा आपलं मोठेपण टिकवण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने कीर्तिरूपाने अमर राहण्यासाठी आपल्याला गुण संपादन करावे लागतात. आणि ते गुण नुसते संपादन करून चालत नाही तर त्या गुणांचा उपयोग समाजासाठी करता आला पाहिजे. आणि तो न केवळ माझ्या सुख स्वार्थासाठी नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जो सत्याची कास धरतो, नेहमी सत्य बोला. बोलता खरे चालतो खरे, बोलतो खरे चालतो खरे. आपणास जे मानेना तेथे कदापि राहावेना उरी तोडून जावेना कोणी एक. बोलता खरे चालतो खरे, बोलतो खरे चालतो खरे त्यास मानिती लहान थोरे. न्याय अन्याय परस्परे सहजची कळे. मग जो कोणी नेहमी खरं बोलतो आणि खरेपणानेच वागतो त्याला सर्व लहान थोर मानतात. न्याय अन्याय कुणालाही सहजच कळतो. म्हणून म्हटलंय सत्याची कास धरतो जो नेहमी सत्य बोला. महाभारतात एक कथा आहे. गुरु द्रोणाचार्यांनी सर्व कौरव आणि पांडवांना एक अभ्यास दिला होता की तुम्ही उद्या येत असताना एवढा स्वाध्याय पूर्ण करून या. हा एवढा अभ्यास पूर्ण करा. सगळ्यांनी माना डोलावल्या आणि सगळे दुसऱ्या दिवशी आले.
सगळ्या विद्यार्थ्यांना विचारलं, मुलांना अभ्यास पूर्ण झाला का? सगळी मुले म्हणाली, हा अभ्यास पूर्ण झाला गुरुजी. पण त्यातला एकच असा विद्यार्थी होता की जो म्हणाला की गुरुजी, सद्गुरुनाथा, आमचा अभ्यास अजून पूर्ण झालेला नाही. गुरु म्हणाले, का रे? पण मी प्रयत्न करील की उद्या मी अभ्यास पूर्ण करून आणेल. दुसऱ्या दिवशी आला, का रे, अभ्यास तुझा पूर्ण झाला का? तो म्हणाला, क्षमा करा गुरुजी, माझा अभ्यास पूर्ण झाला नाही. असे 1 2 3 4 5 दिवस झाल्यानंतर गुरुजींना असं वाटलं की हा इतका प्रामाणिक मुलगा आहे की याचा अभ्यास पूर्ण झाला नाही हे सांगतो आहे, पण अभ्यास का पूर्ण करत नाही हे सांगत नाही आहे. गुरुजींनी दुसऱ्या दिवशी विचारलं, द्रोणाचार्यांनी विचारलं, बाळा, तुझा अभ्यास का पूर्ण होत नाही, काय झालं आहे? तर म्हणे, गुरुजी, तुम्ही आम्हाला जो अभ्यास दिला होता ना, त्याचं पहिलं वचनच आम्हाला त्रास देत आहे. कुठलं वचन आहे पहिलं? सत्यम वद. म्हणजे खरं बोल. सामान्यतः माणसं दिवसभरात किती सत्य बोलतात हे ज्याने त्याने तपासून पाहिलं पाहिजे हो. तो मुलगा होता, तो म्हणतो हेच पहिलं वाक्य आहे की मी करू शकलो नाही. मग तो मुलगा म्हणजे कोण होता? तर स्वतः धर्मराजा होते. सगळ्यांचा पाठ झाला, पण धर्मराजा मात्र म्हणाले की ही पाठांतराची गोष्ट नाही. म्हणजे सगळ्यांनी पाठ केलं सत्यमोद ते जे चरण आहे ते, परंतु धर्मराजा मात्र म्हणाले की ही गोष्ट पाठांतराची नाही, ही आचरणाची गोष्ट आहे. आणि आचरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपला हा पाठ पूर्ण झाला असे म्हणता येत नाही. म्हणून सत्य बोलता आलं पाहिजे, आणि ते सत्य सुद्धा असं सत्य असलं पाहिजे की त्या सत्याला सगळ्या जगातील असलेल्या प्राणीमात्रांच्या हिताचा जो विचार केला जात असतो त्याला सत्य असं म्हणतात. नेहमी सत्य. आपल्याला बघा, लहानपणापासून शाळेमध्ये सांगितलं जातं नेहमी खरे बोलावे. मग तसंच समर्थ म्हणतात, बोलतो खरे, चालतो खरे, त्या समानती लहान थोरे, न्याय अन्याय परस्परे सहजची कळे. म्हणजे जो खरं बोलतो त्याला सगळेच मानतात, लहान थोरांपासून सगळे मानतात, आणि न्याय अन्याय त्या कुणालाही सहज त्याच्यातून कळतो. लोकांस कळेना तवरी, विवेके क्षमा जो न करी, तेने करिता बराबरी होत जाते. जवरी चंदन झिजेना तव तो सुगंध कळेना, चंदन आणि वृक्ष नाना सगट होती. मग समर्थ म्हणतात आहे की लोकांना जोपर्यंत आपल्या योग्यतेची कल्पना येत नाही तोपर्यंत थोर लोकांना विवेकाने क्षमा केली पाहिजे. लोकांस कळेना तवरी, लोकांना जोपर्यंत कळत नाही, विवेके क्षमा जो न करी, तेने करिता बराबरी होत जाते. मग थोर लोकांना विवेकाने क्षमाच केली पाहिजे. तसे जर तो न करील तर मग इतरांची आणि त्याची काय होईल? बरोबरीच होईल. तेने करिता बराबरी होत जाते. जवरी चंदन झिजेना तव तो सुगंध कळेना. म्हणजे जोपर्यंत चंदन झिजत नाही, बघा, चंदनाला नुसतं वरवर घासलं तर सुगंध त्याचा येत नाही, नुसतं कापलं तरी त्याला सुगंध येणार नाही. जोवरी चंदन झिजत नाही, पूर्ण झिजून त्याचा नंतर सुगंध येतो, तव तो सुगंध कळेना, तोपर्यंत त्याचा सुगंध कळत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, चंदन आणि वृक्ष नाना सगट होती. चंदन आणि इतर नाना वृक्ष लोकांना सारखेच वाटतात. जव उत्तम गुण न कळे, तो या जनास नाय कळे. समर्थ म्हणतात, जव उत्तम गुण न कळे, तो या जनास काय कळे. उत्तम गुण देखता निवळे जगदांत. काय म्हटलंय समर्थाने? जोपर्यंत मनुष्याच्या अंगी असलेले गुण प्रगट होत नाही, जव उत्तम गुण न कळे, तो या जनास काय कळे, तोपर्यंत लोकांना त्याची थोरवी कळत नाही. उत्तम गुण देखता निवळे जगदांतर. मग ज्यावेळी प्रसंगानुसार प्रसंग परत्वे ज्यावेळी उत्तम गुण प्रगट होतात, तेव्हा या जगातील लोकांच्या अंतःकरणाला काय वाटतं? समाधान वाटतं. जगदांतर निवळत गेले, जगदांतरी सख्य झाले, मग जाणावे ओळले विश्वजन. मग लोकांच्या अंतःकरणात समाधान झाले, लोकांशी सख्य झाले की मग लोक प्रसन्न झाले आहेत हे कळतं.
जगदांतर निवळत गेले जगदांतरी सख्य झाले मग जाणावे ओळले विश्वजन. जनी जनार्दन ओळला तरी काय उणे तयाला राजी राखावे सकळाला कठीण आहे. पेरिले ते उगवते उसने द्यावे घ्यावे लागते वर्म काढिता भंगते परांतर. आता जनी जनार्दन ओळला, ज्याच्यावर जनी जनार्दन म्हणजे भगवत स्वरूप जनता प्रसन्न होते, तरी काय उणे त्याला, त्याला काय ऊन पडणार आहे, त्याला काय कमी पडणार आहे. राजी राखावे सकळाला कठीण आहे. पण सर्वांना प्रसन्न करणं हे पण काय आहे, कठीण काम आहे. पेरिले ते उगवते उसने द्यावे घ्यावे लागते वर्म काढिता भंगते परांतर. मग पेरिले ते उगवते, जसं आपण पेरतो तसंच उगवणार आहे. उसने द्यावे घ्यावे लागते, लोकांशी व्यवहार करताना उसनं द्यावं घ्यावं लागतं. पण म्हणून आपण जर कोणाचं वर्म काढलं तर त्याचे अंतःकरण काय होतं, दुखलं जातं. उसनं द्यावं आणि घ्यावं लागतं. म्हणून एकमेकांची कधी निंदा करू नका. कधी कोणाला मदत केली असेल तर विसरून जाते, पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. त्याला दुखवायचं, त्याचं अंतःकरण दुखवायची गरज नाही. कारण परांतरास लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका, हे सगळ्यात मोठा गुन्हा आहे. परांतरास लागेल धक्का, मग असं आपण वागायचं नाही. लौकिकी बरेपण केले तेने सौख्य वाढले उत्तरासारखे आले प्रत्युत्तर. लोकांशी आपण चांगलं वागलो तर आपल्याला सुख वाढतं. आपण जसे उत्तर देतो त्याप्रमाणे आपल्याला प्रत्युत्तर हे मिळत असते. आपण चांगलं वागलं तर चांगलंच भेटणार, वाईट वागलं तर वाईटच भेटणार. जसं आपण पेरू तसंच ते उगवणार आहे. आता आपण तांदूळ पेरला तर तांदूळ, भात पेरला तर तांदूळच येणार आहे. शेंगदाणा पेरला शेंगदाणाच येणार आहे. भात पेरला तर शेंगदाणा येणार नाही. मग आपण चांगलं जर पेरलं तर चांगलंच येणार आणि वाईट जर पेरलं तर वाईटच येणार आहे. म्हणून हे अवघे आपणापासी, समर्थांनी पुढे म्हटलं आहे, हे अवघे आपणापासी येथे बोल नाही जनासी शिकवावे आपल्या मानसी क्षणक्षणा. म्हणून त्याचा उपाय आपल्याच हातात असतो. लोकांना उगीच दोष देणे योग्य नाही आणि म्हणूनच आपणच आपल्या मनाला क्षणोक्षणी शिकवावे. खळ दुर्जन भेटला क्षमेचा धीर बुडाला तरी मोनेची स्थळ त्याग केला पाहिजे साधके. म्हणजे समजा, समर्थ म्हणतात आहे, किती उत्तमाचे समर्थांनी मार्गदर्शन केलेलं आहे. बघा, आत्ताच्या वेळी आपण काय करतो, उचललं जीभ लावली टाळ्याला. आपण प्रत्येक वेळी प्रत्युत्तर द्यायला जातो, पण हे योग्य नाही. काही वेळा आपल्याला शांतता धारण करता आली पाहिजे, तिथे मौन धारण केलंच पाहिजे. सगळ्याच गोष्टी बोलल्या पाहिजेत असं नाही, काही वेळा अन्याय सहन करावाही लागतो. मग खळ दुर्जन भेटला, समजा एखाद्या अत्यंत दुर्जनाशी आपली गाठ पडली आहे, क्षमेचा धीर बुडाला आणि क्षमा करणे आधी अशक्य झालं तरी मौनेची स्थळ त्याग केला, तर गुपचूप न बोलता स्थळ त्याग केला पाहिजे साधके. साधकाने काय केलं पाहिजे, गुपचूप न बोलता साधकानेच ते स्थळ सोडून निघून जावं. म्हणजे समर्थ म्हणतात, खळ दुर्जन भेटला, अत्यंत दुर्जन, ज्याच्याशी आपल्याला कधीही पटलेलं नाही, ज्याचे गुण आपल्याला पटत नाही, त्याच्याशी गाठ झाली आणि क्षमा करणे त्याला अशक्य झालं तर काहीच न बोलता गुपचूप तिथून निघून जावं, मौन धारण करा. लोक नाना परीक्षा करती अंतर परीक्षा नेनती तेने प्राणी करंट होती संदेह नाही. लोक अनेक प्रकारे परीक्षा करणे जाणतात, पण त्यांना दुसऱ्याच्या अंतःकरणाची पारख करता येत नाही आणि म्हणूनच माणसं काय होतात, भाग्यहीन ठरतात, यात काही शंकाच नाही. आपणासे आहे मरण म्हणून राखावे बरेपण कठीण आहे लक्षण विवेकाचे. खूप उत्तमाची ओवी आहे. समर्थ म्हणतात, आपणास आहे मरण, हे सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा. आपणास आहे मरण म्हणून राखावे बरेपण कठीण आहे लक्षण विवेकाचे. आपण आज ना उद्या मरणार आहोतच हे जाणून सर्वांशी भलेपणानं आपण वागावं. कारण या प्रकारचा विवेक करणं कठीण आहे, पण हे मात्र खरं आहे की आपणास आहे मरण म्हणून राखावे बरेपण कठीण आहे लक्षण विवेकाचे. थोर लहान समान आपले पारिखे सकळ जन चढते वाढते सनेधान करिता बरे. आपल्यापेक्षा लहान असणाऱ्यांशी आपले
थोर लहान समान आपले पारिखे सकळ जन. आपल्यापेक्षा लहान असणाऱ्यांशी, मोठे असणाऱ्यांशी किंवा समवयस्कर जर असतील त्यांच्याशी, तसंच आपले व परके अशा सर्व लोकांशी उत्तरोत्तर वाढत्या प्रेमाचे संबंध असावेत हे खरं आहे. बरे करिता बरे होते हे तो प्रत्ययास येते. आता पुढे सांगावे ते कोणास काय. आपण लोकांचे बरे केलं की त्या योगे आपलंही बरंच होतं. ही एक अनुभवाची गोष्ट आहे. आता यापुढे समर्थ म्हणतात आणखी कोणाला काय सांगावं बरं. आपण जर चांगलं केलं तर चांगलंच होणार, वाईट केलं तर वाईट होणार. म्हणून जास्त समर्थ म्हणतात चांगलं करण्याचा प्रयत्न करा. जर चांगलं करता येत नसेल तर वाईटही कोणाचं करू नका. काही वेळा मौन धारण करणंही चांगलं आहे. हरिकथा निरूपण बरेपण राजकारण प्रसंग पाहिला विन सकळ खोटे. मग नित्य हरिकथाने अध्यात्म निरूपण करत राहावं. प्रसंग पाहून चांगुलपणाने राजकारणही करावं आणि प्रसंगानुसार विवेकाने वागलो नाही तर सर्वच कसं आहे व्यर्थ ठरतं. विद्या उदंडची शिकला प्रसंगमान चुकतची गेला तरी मग तये विद्येला कोण पुसे. एखाद्याने खूप विद्या संपादन केली पण योग्य वेळी जर त्याचा उपयोग विद्येचा करता आला नाही तर विद्या काय कामाची आहे. म्हणून म्हटलंय विद्या उदंडची शिकला प्रसंगमान चुकतची गेला तरी मग तये विद्येला कोण पुसे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे प्रत्यय निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.